पहिली फेरी जगदीश पाटील यांनी सांगितले की समाप्त झाली. म्हणजे आता या ठिकाणी बघा सांगायचं झालं तर छोटं युद्ध संपलं, आता मोठ्या लढाईला सुरुवात झाली. दुसरी फेरी जशी चालू होईल तशी अजून रंगत येईल फलंदाजी गोलंदाजी बघायला, आणि तीच रंगत आता दोन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सांगू इच्छितो की सामने दुसऱ्या फेरीतील 4 षटकांचे असतील. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची. नाणेफेक हारल्यानंतर मोकाशीपाडा संघाच्या वाट्याला आली फलंदाजी. याच मोकाशीपाडा संघाने बंधूनो सकाळी 79 धावा चेस केल्या. तोच संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. या ठिकाणी दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण करतो टीम कौसा, एक नामवंत संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि 4 षटकांचे मॅच लगेचच या ठिकाणी सुरुवात होईल, यात तीन मात्र शंका नाही. पंच या सामन्याला हिरवा कंदील देत असताना नागावगावचे श्रीनाथ पाटील. गेम ऑन. पहिला बॉल लोअर फुलटॉस अगदी आडव्या बॅटने खेळून काढला. या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतील का? हो, मिसफील्ड झाले तिथे, आम्हाला दुसरी धाव घ्यायची आहे हेच विनोदने या ठिकाणी सांगितलं आपल्या सहकार्याला. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक दाखवताना पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा. गोलंदाज ओमकार. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. बघा किती चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण, अगदी घुटणे टेकत असताना घेतलेला झेल आणि पहिला बेधक्का टीम मोकाशी पाडेला. विनोद मैदानातून बाहेर. फलंदाज बाद. कॅपशॉट सिलेक्शन बघा, क्लासिकल ड्राईव्ह सचिनच्या बॅटमधून येतो, परंतु त्या ठिकाणी आउटफील्ड अगदी धीमी आणि त्याचाच फटका बसत असताना क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं. परंतु 2 धावा नक्कीच घेतल्या गेल्यात. सचिन आणि त्याचा सहकारी आपण पाहतो प्रणय. अशा पद्धतीने 2 धावफलक बंधून पुढे जात असताना धावफलकी धावा 1/4. विनोदची विकेट मात्र सस्त्यात प्राप्त केली गेली या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. असं दृश्य आपण नेहमीच पाहतो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा पाहतो की स्वान मैदानात येतो आणि तिथे खेळ थांबवायला लागते. तीच परिस्थिती मैदानात आपण पाहतो. बघा आमचं पंचांना सुद्धा त्या ठिकाणी कसरत करावी लागते. तर बघा भंडारली गावचे समाजसेवक विनोद पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचा. आगळी फुल टॉस चेंडू आपण पाहिला, फटका फसलाय त्या ठिकाणी. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक केली चूक त्या ठिकाणी आणि झेल ड्रॉप. चांगली संधी होती, या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं कौचा टीमच्या क्षेत्ररक्षकाला, परंतु झेल झालाय ड्रॉप आणि त्या दरम्यान घेतले गेलेत पुन्हा एकदा धावा 2 धावा. धावफलकावर 6. 1/6. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट प्रेक्षकांना अनुभवाला मिळतं. आता पुन्हा एकदा फटका फसलाय की काय? हो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय. दुसरा झेल ड्रॉप. बॅक टू बॅक यालाच म्हटलं जातं देव देतं आणि दैव नेतं. तीच परिस्थिती आपण पाहतो कौसा संघाची, कारण बॅक टू बॅक 2 झेल मात्र सोडले गेलेत, तेही सचिनचे. दोन झेल ड्रॉप होताना आपण पाहिलं, चुकीचं क्षेत्ररक्षण होताना पाहतो या ठिकाणी कौसा संघाच्या माध्यमातून. हे शोभणार नाही कौसा संघ, ते एक उत्तम संघ आहे कौसा संघ आणि त्यांच्या क्षेत्ररक्षकाकडून
घडत असलेल्या चुका पाहता कुठेतरी या ठिकाणी सुरेख चेंडू आपण पाहिला, शेवटचा चेंडू होता आणि लगेच पंच श्रीनाथ पाटील आम्हाला इशारा करताना की पॉवर प्लेचं पहिलं षटक कौसा संघाच्या माध्यमातून ओमकारच्या माध्यमातून पूर्ण गेलं आणि पहिलं षटक संपन्न झालं असताना धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 1 बाद 7. नक्कीच आमच्या सहकारी समालोचक जगदीश पाटील यांनी सांगितलं तर केतन म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहे. आयोजकांची इच्छा होती की यावं केतन म्हात्रे आणि ऋतिक पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल दोन्ही खेळाडूंना जर आले असतील तर नक्कीच या. आपला सन्मान आपला अभिमान कल्याण ग्रामीणचा आणि दोन्ही संघांना मी माझ्याकडून सुद्धा विनंती करते की आपण खूप महान खेळाडू आहेत. आयोजकांचं जर म्हणणं असेल की आपला या ठिकाणी सन्मान करायचा आहे तर नक्कीच आपण यावं. ही दोन्ही खेळाडूंना नम्रतेची विनंती आहे. केतन म्हात्रे आणि ऋतिक पाटील. धावफलक या ठिकाणी सुस्तावला गेला कारण गोलंदाजी करतो या ठिकाणी आपण पाहतो डावखुरी हाताचा गोलंदाज निलेश भोईर. आत्ता मात्र मोठा फटका या ठिकाणी परंतु चेंडू सीमा पार. प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने पण तो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर चेंडू सीमा पार षटकार. आणि हा डॉट बॉल. अगदी चाणक्य वृत्तीचे आमचे पंच. योग्य तोच निर्णय दिला जाईल. कुठलं दडपण त्यांच्यावर पडणार नाही असा हा अंपायर आपण पाहतो. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी सन्मानजनक स्थितीत खेळून काढला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल का नाही आणि फक्त सिंगल. सिंगल डबलने पुढे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोकाशी पाडा संघ करतोय. 18 धावा धाव फलकावर आहे आणि या चेंडूवर मात्र मोठा फटका हवा असेल तर धावगती चांगली राखायची असेल 2 षटकात परंतु निलेश तो फटका मारून देईल का कारण निलेश एक चांगला गोलंदाज. हो फटका फर्स्ट लाईट या ठिकाणी डाऊन डबल क्षेत्ररक्षक चांगले जजमेंट. फलंदाज बाद. दुसरा दे धक्का टीम मोकाशी पडेला. सचिन मैदानातून बाहेर. फलंदाज बाद. आणि फक्त 18 धावा
प्रतिषटक 9 धावांची सरासरी आपण पाहतो, ही सरासरी वाढवावी लागेल ते मोकाशीपाडा संघाच्या फलंदाजांना. कारण ज्या पद्धतीने समोरचा संघ आपण पाहता कौसा संघ एक मजबूत संघ, फलंदाजी सुद्धा चांगल्या पद्धतीने कल्पेश गोवारी सारखा एक मातब्बर फलंदाज या संघात आहे आणि त्यांच्या समोर मला वाटतं 50+ जाणं गरजेचं असेल. परंतु आतापर्यंत फक्त 2 षटकात 18 धावा आणि नवीन गोलंदाज ओमकार. स्लोवर वन या ठिकाणी ओमकारची तर खासियत आहे. आता मात्र सत्व परीक्षा असेल प्रणयची सुद्धा, कारण ओमकारला सामोरं कसं जायचं. प्रणयला सुद्धा माहित आहे की स्लोवर चेंडू येतील, व्हेरिएशनवाले चेंडू येतील आणि ते चेंडूचा सामना अगदी व्यवस्थितरित्या नजर अगदी खुल्या नजरेने जर खेळला तर नक्कीच काहीतरी अगोदर खेळला. बघा या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. प्रणयला सांगितलं होतं की चेंडूवर अगदी तीक्ष्ण नजर असेल तरच परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल होईल, नाहीतर मग डॉट बॉल पर्सेंटेज वारंवार हे थरारनाट्य आपल्याला दिसेल मैदानाच्या आतमध्ये, कारण एक चाणाक्ष वृत्तीचा हा गोलंदाज. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला भिरकावून दिला सीमा पार. प्रणयच्या बॅट मधून धमाकेदार सिक्सर. चेंडूची वाट बघावी लागते तरच चेंडूची वाट लावली जाते आणि तेच चित्र मात्र तिसऱ्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा ब्लास्ट आपण पाहिला प्रणय इंदारकरच्या बॅटमधून. षटकार जो धावफलक सुस्त झाला होता त्याला थोडं का होईना गती देण्याचं काम मात्र या षटकाराने नक्कीच केलंय गेलंय. उर्वरित चेंडू कशा प्रकारे सामना करेल फलंदाज, आत्ता अगोदर खेळलाय, ही चूक महागात पडेल प्रणयला, कारण समोर आहे ओमकार. भल्या भल्यानं आपल्या फिरकीच्या जोरावर नाचवणारा हा गोलंदाज पाहतो आपण. तीच परिस्थिती, चेंडूची वाट पाहावी लागेल वारंवार प्रणयला. मी सुद्धा सांगतो, कारण मी सुद्धा मोकाशी पाड्याचा आहे, सपोर्ट मोकाशी पाडा टीमलाच असेल, परंतु चेंडू अगदी लवकर खेळतो या ठिकाणी प्रणय. बॅटची एज, फलंदाज बाद. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच वडवली बी आणि देसाई संघाचे कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये क्रॉस केला जाईल, आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तिसरे षटक कल्पेश, सॉरी चौथं षटक कल्पेशचं होतं. या ठिकाणी आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला आणि चेंडू सीमापार जाता जाता वाचवला त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं त्या ठिकाणी. फक्त 2 धावा, 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 26 धावा धावफलकावर. उर्वरित 5 चेंडूत मात्र 2 षटकार जर आले तर मात्र 40. चौथा चौका आहे का, सॉरी हा चेंडू सीमा पार, धावा 4, चौकार.
चौकार आलाय कैलासच्या बॅटमधून. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या हातामध्ये हलक्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू हलक्या हाताने खेळून काढला ऑफ साईडला. फक्त सिंगल डबलने पुढे जाण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल डबलने मात्र मोठी धावसंख्या उभारता येणार नाही टीम मोकाशी पाडायला. जे उर्वरित 4 चेंडू आहेत ते 2 षटकार जर आले तर मात्र एक सन्मानजनक स्थितीत हा धावफलक जाऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो समीर एंदरकरला. फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि फक्त सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही मोकाशी पाडा संघासाठी, कारण 2 फटके जर मोठे आले तर मात्र स्कोर चांगला होतो. धावफलकावर धावा आपण पाहतो 30 धावा, पण ते मारू देणार का? कल्पेश एक चांगला गोलंदाज आपण पाहतो, कल्पेश गोवारी बंधूनो. आता मात्र फटका फसला यष्टी रक्षक आणि चांगले जजमेंट पाहतो. अजून एक फलंदाज बाद. इनमें 2 चेंडू शिल्लक आहेत आणि टार्गेट तर जर पाहतोय माजी सरपंच कैलास शेठ पाटील आणि त्यांच्या समवेत शक्ती पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. या मंचावरती आपलं गावदेवी क्रिकेट संघ भंडारलीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. धन्यवाद जगदीश पाटील. 2 चेंडू शिल्लक आणि टार्गेट सेट करणारे चेंडू या दरम्यान फलंदाजीसाठी गेलाय निखिल. पंच करून गाठ घेताना निखिलला आपण पाहतो. एकाच दुसरा मोठा फटका सुद्धा धावफलक पुढे नेऊ शकतो आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. निखिलला मला वाटतं या ठिकाणी बढती दिली गेली, कारण एकाच चौकार आला तरी मात्र धावफलक पुढे जाऊ शकतो. त्यासाठी निखिलला या ठिकाणी पाठवलं गेलं. पण कल्पेश गोवारी सारखा एक मातबर गोलंदाज चौकार षटकार मारून देईल काय 2 चेंडूवर? हा पोच घेत असताना चेंडूची वाट बघितली आणि चेंडूची वाट या ठिकाणी निखिलने लावली. चेंडू सीमा पार. धावा 4. या ठिकाणी भंडारली गावचे आमचे माजी सरपंच कैलास पाटील आणि त्यांच्या समवेत माजी उपसरपंच शक्ती पाटील हे 2 मान्यवर आमच्या व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत आणि चेंडू या ठिकाणी सीमा पार जाता जाता वाचलाय आणि फलंदाज झालाय बाद. देसाई संघाचे कर्णधार या लगेचच आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. टीम वडवलीचे कर्णधार या विशाल पाटील आपण आणि देसाईचे कर्णधार या आपण नाणेफेक आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेचच करणार आहोत. बघा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहिला. प्रथम फलंदाजी करताना मोकाशी पाडा संघाने बनवले गेले धावा 34 आणि 35 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय त्या टीम कवसासमोर. चला देसाई संघाचे कर्णधार या आपल्याला विनंती असेल आलेत मोरेश्वर पाटील. चला त्या ठिकाणी आमचे जगदीश पाटील आहेत. लगेचच नाणेफेक केली जाईल 2 संघामध्ये. चेंज द गेम वडवली बी विपक्ष देसाई संघ मोरेश्वर पाटील आणि विशाल पाटील 2 कर्णधार उपस्थित झालेत.
आमचे मान्यवर त्या ठिकाणी जातील आणि लगेचच नाणेफेक केली जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी या. आपण आमचे शक्तीदादा पाटील उपस्थित आहेत, त्यांच्याच शुभ असे आपण टॉस करू. चला मोरेश्वर पाटील याचं आपण 4 षटकांचा सामना असेल या दोन टीम मध्ये. चेंजगी मोडवलीच्या विरोधात नानसेलवन देसाई असंघ खेळताना पाहा मिळेल. It is a call head. Yes, टॉस जिंकलाय मोरेश्वर. निर्णय फल्डिंग. तर बघा प्रथम फलंदाजी करताना मोकाशीपाडा टीमने केले गेल्या धावा 34 आणि 35 धावांचं टार्गेट सेट झालंय. याच उद्देशाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत असताना कौसा संघाची सामन्याला जशी सुरुवात होईल तसे मायको फोनवर असतील जगदीशजी पाटील. उपस्थितांचं करूया पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे गावदेवी क्रिकेट संघ भंडारलीच्या स्पर्धेमध्ये. आजचा पहिला दिवस. टार्गेट आहे ते फक्त 35 धावसंख्येचं. 4 ओव्हरमध्ये 35 करायचं टीम कौसा संघाला. ज्या मोकाशीपाडा संघाने पहिला सामना विदाऊट विकेट न गमावता 79 धावा चेस केल्या, त्या संघाला मात्र फक्त 34 धावसंख्येवरती थांबवलं. याचंच नाव क्रिकेट आहे. कारण क्रिकेटमध्ये चढ उतार येत असतात, अप्स अँड डाऊन पाहायला मिळतात. चला सामना सुरू होतोय. सलामीचा फलंदाज कल्पेश गोवारी. बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका पसला हवेमध्ये. कॅच कोण टिपणार. झेल पकडला जातोय. 3 फिल्डर आले होते. दक्षने झेल यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. उद्योगपती नंदुशेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या मंचावरती स्वागत आहे आपलं. चला पहिला धक्का लागलाय लवकर. हो पटका चांगला येते. कॅचचा कॉल आहे. फिल्डरने केले मी म्हणेन चूक. कॅचवरती येणं फार गरजेचं होतं. कारण जेव्हा तुम्ही बॉलर स्टार्ट घेतो ना तेव्हा तुमच्या पायांची हालचाल होणं फार गरजेचं असतो. याच्याने काय होतं की तुम्हाला लगेच कळतं की कोणत्या दिशेला चेंडू येतोय. आपण जर जागेवरती थांबला तर मग वेळ लागतो. पोच घ्यायला पाहिजे. कॅचिटचा कॉल होता. मग अशी चर्चा होती ज्या फलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा कुठल्या तो फलंदाज या सामन्यामध्ये 0 वरती बाद झाला. कल्पेश गोवारी. ओमकार आणि त्याचबरोबर जयेश ही जोडी पाहा मिळते. गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रणय इंदारकर. बिग हिट. फटका चांगला. डीप मिड विकेटला. फोल्डर नाही आहे. बॅटच्या रडारामध्ये चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटक
थँक्यू. जय जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र कुणाचा? जो देशेवरती जवान रात्रंदिवस रक्षण करतो आपल्या भारत देशाचं, त्याचा महाराष्ट्र पाहायला मिळतोय. जो शेतकरी धरती मातीच्या कुशीतून सोन्याचा घास पिकवतो, तो महाराष्ट्र पाहायला मिळतोय. ज्या महाराष्ट्राने क्रिकेट सम्राट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना जन्म दिला, तो महाराष्ट्र पाहायला मिळतोय. ज्या महाराष्ट्रामध्ये गायन कोकिला लता मंगेशकर जन्माला आल्या, तो महाराष्ट्र पाहायला मिळतोय. आणि आपण सर्वजण सुखी आहोत, समाधानी आहोत, कारण आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेतला आहे. कारण ही संतांची भूमी आहे आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो, हेच आपलं भाग्य आहे. थँक्यू सो मच डीजे ओम साई. आई एकविरा डीजेच्या माध्यमातून चांगलं गीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं आहे. जाऊया मॅचमध्ये, जेथे मॅचला झाली आहे सुरुवात. ओ, लेग स्टंपचा बॉल होता वाईट. हां, कौसा संघाचे समर्थक आपण जर या ठिकाणी आला असेल तर मंचावरती या, स्वागत आहे आपलं. कारण संघ तुमचा खेळतोय. ओमकारच्या बॅटमधून मगाशी षटकार पाहिला आणि आता जयेश एका धावसंख्येवरती खेळत असताना पॉवर प्लेचं हे षटक आहे. चेंडू आलाय, मॅच बॉल आलाय. पस्तीस धावा करायच्यात मॅचमध्ये तुम्हाला. एज लागतोय चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. अमर 35 झाल्या तोपर्यंत एक धाव मिळेल. एक्का दुक्का धाबे बरोबर. जरी पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट मिळाली असली, कॉन्फिडन्स वाढला होता या मोकाशीपाडा टीमचा, मात्र त्यानंतर आलाय षटकार तो ओमकारच्या बॅटमधून. एकूण 10 धाबा स्कोरबोर्डवरती सकाळपासून पाहतोय या मैदानावरती, या केपट्टीवरती अक्षरशः धाबांचा पाऊस पडतोय. गोलंदाजाचे मात्र धुलाई होत असताना पाहा मिळतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू बाउन्स दिला प्रणवने. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला 10 वरती 1. चांगलं त्यांचं योगदान राहिलं या फॉर्च्यूनसाठी. कृष्णा म्हात्रे असतील, कॅमेरामॅन आमचे अंकित, कॅमेरा रामदास आणि ऋतिक कॅमेरावरती या स्पर्धेचा क्षण कॅमेरामध्ये कैद केला जातोय. चला, पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. आता गोलंदाज पाहतोय. दुसरं षटक निखिल एंदारकरला पाहतोय. आमचे दत्ता एंदारकर यांचे सुपुत्र निखिल. हा, विकेट हॅट्रिकला 500 रुपये. घरच्या घरीच तुमचा पैसा राहील, हरकत नाही आहे. चला, आता गेम प्ले करा. ओ, पहिलाच बॉल कीपर बीट, थर्डमॅन बीट, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चुका तुम्हाला परवडणार नाही आहेत, कारण तुम्ही जर चांगलं क्रिकेट खेळता तर मग असं का. फळ डिलिव्हरी.
4 धाबा पहा मिळत असताना बायच्या स्वरूपामध्ये धाबा कशावर धाबा येणं महत्वाचं होतं. पुन्हा एकदा एज या ठिकाणी पाहतो 1 and 8 खेळ टिपण्याची संधी होती. प्रयत्न चांगले केले होते. बॅकफूट पॉइंटला फल्डर मात्र हाताला चेंडू ब्रश होऊन खाली पडला. त्यामुळे जीवनदान मिळत असताना 15 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. ही धावसंख्या पहा मिळतो आपल्याला. दुसरं षटक. ओ चांगला बॉल अगदी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. स्कोर झालाय तो एकूण 15. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे तुम्हाला फिल्डिंग मध्ये परिवर्तन सातत्याने होत असताना पहा मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे. ओर पिच बॉल बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिला. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर. शुमंतर षटकार. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा का बॅटिंग होते. लेफ्टी बॅटर्सला पाहतोय आपण. ओमकार हा दुसरा षटकार आहे. संख्या 27 धाबा. विजयाच्या अगदी जवळ आलाय संघ. 13 चेंडू 8 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा लो फुल टॉस. पाठीमागे चेंडू जातोय. एकेरी धाव मिळत असताना 28. चांगली बॅटिंग झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. कैलास आहे गोलंदाज. फुल टॉस. कॉल अंपायर सन. इट्स नो बॉल. 7 धावा आल्यात. संपला मॅच. संपले. 7 धावा आल्या. विजयासाठी 7 धाब्या होत्या. षटकार आलाय. नो बॉल आलाय. त्यामुळे सामना सहजरित्या जिंकला टीम कौसा संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. 2 सामने जिंकून हा संघ पुढे सरकला. अर्थातच सेमी फायनल मध्ये दाखल झालाय संघ कौसा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय ओमकार पाटील, ज्याने ताबडतोब 26 धाबांचं योगदान दिलं. 4 षटकार टोकले. 1 विकेट मिळवला. तोच ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.